नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चलता मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या दोन देशांनी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या संयुक्त उत्खननासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आसाम आणि नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर प्रश्नामध्ये तर लिहिलं आहे त्रिपक्षीय सामंजस्य करार, मग या ठिकाणी तर दोनच आहेत, आसाम आणि नागालँड, मग तिसरं कोण आहे? तर तिसरं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? तर सेंट्रल गव्हर्नमेंट, आसाम आणि नागालँड या तिघा जणांमध्ये त्रिपक्षीय सामंजस्य काय झालेलं आहे? तर करारावरती स्वाक्षरी झालेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडी KG ते पदव्युत्तर PG स्तरापर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा केलेली आहे? खूप चांगली गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्य सरकारने सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे? तर शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि शिक्षण सार्वत्रिक करणे हे या धोरणाच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि विशेष म्हणजे हे पहिलं राज्य बनलं आहे अशा प्रकारे बालवाडीपासून ते पदव्युत्तर स्तरापर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण देणारे ओडिसा हे भारतातील आता या ठिकाणी प्रथम राज्य ठरणार आहे. ओडिसा, ज्या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत हरी बाबू कंबपती, राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन आणि 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाकडून द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्लोवाकिया नावाचा एक देश आहे, युरोपमधील हा देश आहे स्लोवाकिया नावाचा. त्या देशाकडून द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा या ठिकाणी 33व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. स्लोवाकिया देशाचं नाव आहे, राजधानी आहे ब्रॅटिस्लावा, चलन आहे या ठिकाणी युरो आणि अध्यक्ष आहेत या ठिकाणी वर्तमानमधील पीटर पेलेग्रिनी असं त्यांचं नाव आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? 2-3 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी या ठिकाणी या देशाच्या राजधानीमध्ये ब्रातिस्लावा या ठिकाणी आयोजित एका समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान केला. 33वा हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी मिळालेला आहे. विविध देशांकडून मिळालेला पैकी हा 33वा क्रमांकाचा पुरस्कार आहे. आणि महत्त्व काय आहे याच्यामध्ये? तर द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी राज्य पुरस्कार आहे जो विशेषतः परदेशी नागरिकांना दिला जातो. तुम्हाला तर या ठिकाणी लेटेस्ट जे काही 5 पुरस्कार आहेत या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 29वा होता UAEचा ऑर्डर ऑफ जायद, 30वा होता पॅलेस्टाईनचा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, 31वा होता अफगाणिस्तानचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान, 32वा होता सौदी अरेबियाचा ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अजीज आणि 33वा आहे स्लोवाकियाचा ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस प्रथम श्रेणीतील. बरोबर, हे जे काही सगळे पुरस्कार असतात बरोबर का नाही, हे सगळे पुरस्कार आपण या ठिकाणी आपल्या 6 महिन्याच्या PDF मध्ये या ठिकाणी देणार आहोत. अन्य या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सुद्धा आपण PDF मध्ये देणार आहोत. PDF आपली जानेवारी 2026 ते जून 2026 पर्यंत असणार आहे. PDF ची किंमत 99 रुपये असणार आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करायचं आहे. फक्त तुम्हाला QR कोडला स्कॅन करून पेमेंट करायचं आहे. बरोबर, आणि या पेमेंटचा स्क्रीनशॉट 96730 58 या माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे. मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो आणि 1 जुलै 2026 ला PDF दिली जाणार आहे ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. भारताचा पहिला
8 पदरी बोगदा 8 लेन टनेल अंडर अ टायगर रिझर्व म्हणजेच काय 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली बांधला जात आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प. मग मला कमेंट करून सांगा मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणी प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल, तर बाकीच्या प्रथम घटनांवरती आपण एकदा चर्चा करूया. भारताच्या पहिल्या खासगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन केरळमध्ये, भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद बेंगलोरमध्ये, भारताचा पहिला भूऔष्णिक प्रकल्प लद्दाखमध्ये, इंडिया AI डाटा लॅबची स्थापना करणारे भारतातील पहिले विद्यापीठ ठरलं आहे चंदीगड विद्यापीठ. त्यानंतर भारताचे पहिले आदर्श सीमावर्ती गाव म्हणून कोणत्या गावाचा विकास होणार आहे, तर चुमूर गावाचा लद्दाखमध्ये आहे. पूर्णपणे डिजिटल आणि न्यायपालिकेशी संलग्न वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली साध्य करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे केरळ राज्य. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाखाली या ठिकाणी होणार आहे, मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात येणार आहे. भारताचा पहिला 8 पदरी बोगदा या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पाखाली. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पर्याय क्रमांक ए राजीव घाई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, राजीव घाई असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, भारत जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर पदी सुदर्शन पटनायक, मोसादचे नवीन प्रमुख बनलेत रोमन गॉफमन, फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप, राज्यसभेचे उपसभापती बनलेत हरिवंश नारायण सिंह, नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी श्रीकांत वेलमकन्नी, संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू, भारताचे पुढील संरक्षण प्रमुख CDS बनलेत NS राजा सुब्रमणी, भारताचे नौदल प्रमुख या ठिकाणी बनणार आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन, आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे राष्ट्रीय सल्लागार बनलेले आहेत राजीव घई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ऑपरेशन मिलाप बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेलं हे ऑपरेशन होतं, ऑपरेशन मिलाप. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात पोलीस. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला दिल्ली पोलीस दिसेल तर ते देखील या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. ऑपरेशन मिलाप ही मोहीम बेपत्ता व्यक्ती आणि मुलांना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा एकत्र आणण्यासाठी गुजरात पोलीस आणि दिल्ली पोलीस या दोन्ही राज्याच्या पोलिसांनी या ठिकाणी सुरू केलेलं हे ऑपरेशन होतं. नाव होतं ऑपरेशन मिलाप. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी बिहारच्या कोणत्या पारंपरिक उत्पादनांना नुकताच भौगोलिक संकेत म्हणजेच GI टॅग मिळालेला आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ द अबव. कोणकोणते, तर पर्याय क्रमांक ए 52 बुटी साडी आणि फॅब्रिक जी की नालंदाची आहे, पर्याय क्रमांक बी पाथरकट्टी स्टोन क्राफ्ट जो की गयाला बिलॉंग करतो प्रोडक्ट, आणि पर्याय क्रमांक सी पीडिया पेंटिंग जी की भोजपूर या ठिकाणी बिलॉंग करते. तर या ठिकाणी या तिन्ही गोष्टींना या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे. तिन्ही गोष्टी बिहार राज्याच्या या ठिकाणी पारंपरिक उत्पादनांशी संबंधित आहेत. ठीक आहे. बिहारबद्दल लगेच आपण चर्चा करूया. स्थापना झाली 22 मार्च 1912 ला. मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी, राज्यपाल आहेत सय्यद अता हसनैन, राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणते भारतीय मंदिर आपल्या प्रमुख चिन्हांसाठी आणि संज्ञांसाठी ट्रेडमार्क संरक्षण मिळवणारे पहिले तीर्थक्षेत्र ठरलेले आहे, तर पर्याय क्रमांक बी जगन्नाथ मंदिर जे की पुरी या ठिकाणी स्थित आहे. हे आपले भारतीय मंदिर आपल्या प्रमुख जे काही सिग्नेचर असतात बरोबर का नाही, चिन्ह असतात त्यांच्यासाठी तसेच संज्ञांसाठी ट्रेडमार्क संरक्षण मिळवणारे पहिले या ठिकाणी तीर्थक्षेत्र ठरले. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, भारताने सुरू केलेले मिशन सुदर्शन चक्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर पर्याय क्रमांक ए MDC म्हणजेच काय मिसाईल डिफेन्स
कॅपेबिलिटी, बरोबर. जसं या ठिकाणी डोम सिस्टीम आहे इस्रायलची, तशाच प्रकारची ही सिस्टीम आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारताने सुरू केलेले मिशन सुदर्शन चक्र हे स्वदेशी बहुस्तरीय हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीशी संबंधित आहे. हे भारताचे स्वतःचे आयरन डोम मानलं जात आहे. उद्दिष्ट काय आहे सुरू करण्याचं, तर इस्रायलच्या आयरन डोम प्रमाणेच हे मिशन बॅलिस्टिक आणि हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांपासून ते ड्रोन, रॉकेट आणि विमानांच्या हल्ल्यांपर्यंतच्या सर्व हवाई धोक्यांपासून देशाचे रक्षण करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या कृषी जैवविविधता तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, डॉक्टर PL गौतम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, विकसित भारत युवा संसद 2026 कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या ठिकाणी विकसित भारत युवा संसद 2026 सुरू केली आहे. या मंत्रालयाचे या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद कोणाकडे आहे, तर मनसुख मांडविया यांच्याकडे आहे. आणि हे का सुरू करण्यात आलं, याच्या मागचा पर्पज काय ते लिहून घ्या. देशातील तरुणांमध्ये नेतृत्व गुण, नागरी जाणीवा आणि लोकशाही प्रक्रियांबद्दल जागृती निर्माण करणे हे या उपक्रमाच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक सेओल यांना 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया. 2 पॉईंट लिहून घ्या. सोल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्यांना 2024 मध्ये उत्तर कोरियाच्या पोंगयांग हद्दीमध्ये लष्करी ड्रोन पाठवून दोन्ही देशांमधील तणाव वाढवल्याप्रकरणी आणि माय देशामध्ये मार्शल लॉ लागू करण्याचे निमित्त शोधल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर शत्रू राष्ट्राला मदत करणे आणि सत्तेचा गैरवापर करणे यासारखे गंभीर गुन्हे सिद्ध झाले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने 30 वर्षाच्या या ठिकाणी तुरुंगवासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे. नाव आहे त्यांचं युन सुक येओल, जे की दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते. शेवटचा प्रश्न, केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे, रिटायरमेंट घोषित केलेली आहे. तर हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे, तर पर्याय क्रमांक ए, न्यूझीलंड देशाला हा खेळाडू बिलॉंग करतो. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतातचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत. सुभानी शेख, के सत्यनारायण राजू, सुदर्शन पटनायक की प्रवीण शेख. तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर.